जय शिवराय. अमरज्योती नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असणारे कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष कृषीभूषण अनिल तात्या मेहेर, शिवसेनेचे तालुक्याचे प्रमुख माऊली शेठ खंडाळे, आनंदरावजी चौगुले, मोहित शेठ ढमाले, अमित शेठ बिनके, विजयअण्णा चौधरी, बाबू पाटे, सरपंच ताई, गुलाब शेठ नेरकर, माधू शेठ वाघ आणि ज्यांच्या आग्रहाच्या निमंत्रणामुळे आपण सगळेजण इथे उपस्थित आहात ते आत्माराम मामा संते, आपण सगळे पुढे बसले मान्यवर विकास भाऊ असतील, प्रकाश मामा असतील, अरविंदजी मेहर असतील, राजेशजी मेहर असतील, आमचे बंधू राजाभाऊ कोले असतील, सगळे पत्रकार बांधव, आपण सगळे मान्यवर, सगळे संचालक, सगळे ठेवीदार, सुरुवातीलाच मी आपणा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अमरज्योती नागरी सहकारी पतसंस्थेला मनापासून शुभेच्छा देतो. पण जसं माधू शेठने सांगितलं त्या पद्धतीनं हा निसर्गाचा नियम आहे की बाळाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा ती गोष्ट आनंदाची असते. पण आत्ताच मला नेरकर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं बाळाचा जन्म झाल्यानंतर गोष्ट आनंदाची असते, पण बाळाची तब्येत सुदृढ राहावी यासाठी जबाबदारी त्या पालकांची असते आणि त्या पद्धतीनं ही जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम असं संचालक मंडळाची सगळ्याच मान्यवरांनी इथं ही भूमिका व्यक्त केली. त्याच पद्धतीने ज्या ठेवीदारांचा सत्कार झाला त्यावरून आत्माराम मामा ही गोष्ट स्पष्ट दिसते की पाया तर मजबूत आहे आणि त्यामुळे इमारत सुद्धा तितकीच मजबूतीने उभी राहील अशी नक्कीच अपेक्षा आहे. पण महेशराव याच्यामध्ये अडचणीचा विषय सध्या असा आहे की मगाशी प्रशासकांची जी भूमिका व्यक्त केली, आज तालुक्यातल्या 175 पेक्षा जास्त असलेल्या पतसंस्थांपैकी जवळपास 160 पतसंस्थांवर आता प्रशासक या पालक प्रशासक अशा पद्धतीची ही भूमिका लागू झालेली आहे. आणि हे करत असताना आपल्याला एकूण देश पातळीवर काय सुरू आहे, एकूण जागतिक पातळीवर काय सुरू आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे याचा अंदाज हा सुरुवातीपासून बांधणं गरजेचं आहे. मगाशी माऊली शेठ म्हणाले की सहकार खातं हे सुरू करण्यात आलं आणि सहकार खात्याचे बॉसचा माऊली शेठने उल्लेख केला. पण माऊली शेठ, देशातल्या जनतेनं लोकसभा निवडणुकीला फार हुशारीने निर्णय घेतलाय आणि त्यामुळे गेली 10 वर्ष देशात जो विरोधी पक्षच नव्हता आणि संपूर्णपणे एक सत्तेचं केंद्रीकरण सुरू होतं, संपूर्णपणे एक भांडवलशाहीचं सुरुवात झाल्यासारखी जी वाटत होती त्याला कुठेतरी देशातल्या जनतेने आता ब्रेक लावलेला आहे. 10 वर्षांनंतर आपल्या देशाला लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता आलेला आहे आणि त्यामुळे स्वातंत्र्यापासून जी आपल्या देशानं एक वाट निवडली होती, म्हणजे संपूर्ण साम्राज्यवादी नाही, संपूर्ण साम्यवादी नाही, तर आपण या मधल्या मार्गानं समाजवादी मार्गानं आपण बऱ्यापैकी जे पुढे जात होतो त्याला पुन्हा एकदा बळ येईल अशी एक आशा निर्माण झालेली. पण हे होत असताना एकूणच जागतिकीकरणाचा विचार केला तर आता ही सुरुवात अमरज्योती नागरी सहकारी संस्थेची ही वेळेत मी असं म्हणतो, कारण 2025 मध्ये जागतिक पातळीवर जसं 2008 मध्ये हे जागतिक रिसेशन झालं होतं अशी आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांनी एक शक्यता व्यक्त केली, एक भीती व्यक्त केली, जी 2025 मधल्या रिसेशनची एक भीती ही व्यक्त केलेली. म्हणजे आज तालुक्यामध्ये जवळपास जर इथे रजिस्ट्रेशन असलेल्या पतसंस्थांचं जर एकूण ठेवी बघितल्या तर मला वाटतं साधारणतः 2400 ते 2500 कोटीच्या आसपास या ठेवी आहेत. आणि हे खरोखर द्योतक आहे की तालुक्यातला सर्वसामान्य माणूस हा हे खेळत्या भांडवलाच्या दृष्टीने पतसंस्थांकडे विश्वासानं बघतो. पण जेव्हा आपण जागतिक पातळीचा विचार करतो तेव्हा 2-3 गोष्टी आहेत की प्रामुख्यानं शेतीपूरक आपण व्यवसाय करत असताना मागे आपण युक्रेन युद्धाच्या वेळी ही परिस्थिती बघितली. देशाच्या परराष्ट्र धोरणांच्या संदर्भामध्ये जेव्हा शेतीमालाच्या आयात निर्यातीवर परिणाम होतो तेव्हा सर्वसामान्य ज्या शेतकऱ्याच्या जी आर्थिक परिस्थिती आहे याच्यावर एक फार मोठा परिणाम होत असतो. त्याचबरोबरीने परराष्ट्र धोरणांच्या संदर्भात आणि नंतर पुढे जाऊन निर्यात धोरणांच्या संदर्भात जी भूमिका घेतली जाते त्याचाही आपल्यावर थेट परिणाम होत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा 2025 मध्ये जागतिक मंदीची एक शक्यता वर्तवली जाते त्यावेळी आपल्याला
आपल्या या नवीन संस्थेचं आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या दृष्टीनं डोळ्यात तेल घालून आतापासून काळजी घेणं हे तितकंच आवश्यक आहे. हे सगळ्याच वित्त संस्थांच्या किंवा वित्तीय संस्थांच्या बाबतीत ही गोष्ट फार महत्वाची. दुसरीकडे सध्या राजकारणाची जी कूस बदललेली आहे, म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की टॅक्सेशनचे जे काही अडचणी, या सगळ्याच पतसंस्थांना या टॅक्सेशनच्या अडचणींचा जो मालुशेठ हा विचार करावा लागतो. यामध्ये आज आपण देशाची जर परिस्थिती बघितली तर देशावर जवळपास 205 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. मी संसदेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला की नेमकी देशाची परिस्थिती किती. या देशाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये एकूण सकल उत्पादनाच्या 81% जवळपास आता कर्जाची रक्कम आहे. आता मागच्या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प हा जाहीर करण्यात आला. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये काही घोषणा करण्यात आल्या आणि या घोषणानंतर आज राज्यावर, महाराष्ट्र राज्यावर जवळपास 7 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. आणि ज्या योजना घोषित केल्यात, या योजना जर अंमलात आणायच्या असतील तर यासाठी आणखी 1,60,000 कोटी रुपयांच्या कर्जाची तरतूद ही महाराष्ट्र राज्य सरकारला करावी लागणार आहे. हे सगळं सांगण्याचा मतितार्थ हा आहे की जेव्हा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून या काही योजना घोषित करण्याचा एक पॅटर्न हा समाजकारणात, राजकारणात, देशाच्या राजकारणात गेल्या काही वर्षात येऊ घातलेला आहे. हे पाहता याच्या वसुलीच्या दृष्टीनं किंवा ही उपलब्धता होण्याच्या दृष्टीनं टॅक्सेशनचे जे नियम आहेत हे आणखी स्ट्रिक्ट होण्याची शक्यता या पुढच्या काळामध्ये नाकारता येत नाही. कारण रिकाम्या तिजोरीतून योजना करता येणार नाही आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांनी आतापासून ती काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट पाहता आज जागतिक राजकारणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अमेरिकेमध्ये एकीकडे उजव्या विचारसरणीचं सरकार येऊ घातल्याची लक्षणं दिसत आहेत. सुदैवानं इंग्लंडची जी निवडणूक झाली, या इंग्लंडच्या निवडणुकीमध्ये, फ्रान्सच्या निवडणुकीमध्ये युरोप एकीकडे थोड्याशा साम्यवादी विचारसरणीकडे जातोय. थोडासा म्हणजे इंग्लंडमध्ये लेबर पार्टी सत्तेवर येणं असेल किंवा फ्रान्समध्ये डाव्या विचारसरणीच्या लोकांना थोडंसं बहुमत मिळणं असेल, असं असताना अमेरिकेमध्ये उजव्या विचारसरणीचा हा प्रभाव दिसतोय. त्याच पद्धतीनं पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्या युद्धाचा परिणाम हा या पुढच्या काळामध्ये संपूर्ण जगाच्या राजकारणावर, अर्थकारणावर होणार आहे. रशिया आणि युक्रेनचं जे धुमसती गोष्ट आहे याचा परिणाम हा देशाच्या, जगाच्या राजकारणावर, अर्थकारणावर होणार आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मागच्या 10 वर्षांचा जर अनुभव पाहता, म्हणजे 2008 मध्ये जेव्हा जागतिक मंदी आली होती तेव्हा माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांसारखा अत्यंत दूरदृष्टी असलेला, अत्यंत त्या विषयाचा अभ्यास असलेले अर्थमंत्री हे देशाला लाभले होते. दुर्दैवानं मागच्या 10 वर्षातली जर एकूण परिस्थिती बघितली तर तितकीच परिस्थिती तशी आहे का याविषयीचा मनात प्रत्येकाचा प्रश्न आहे. आणि म्हणून फक्त हा सावधगिरीचा आत्ताच इशारा आहे की पुढची पावलं ओळखून ही आर्थिक शिस्त असेल आणि या आर्थिक शिस्तीनं आपण वाटचाल करावी जेणेकरून पुढे ठेच लागू नये, हीच आमच्या सगळ्यांची सदिच्छा आहे, शुभेच्छा आहे. माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या वतीनं, शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं अमरज्योती नागरी सहकारी पतसंस्थेला मी मनापासून शुभेच्छा देतो, सदिच्छा देतो. धन्यवाद. जय शिवराय.